कारण 6 वाजताची बस आहे. तर आता 5:45 झालेली आहे. तर गाईस फायनली पोहोचलो नांदुरा रेल्वे स्टेशन. आम्ही सगळेजण कॉफमध्ये गेलो मागचे 4 जण. फोटो ब्लॉग चालू आहे आपला, चालू देतो फक्त. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फ्रेंड्स, आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आज जाते आपण यवतमाळला. कारण जसं की तुम्हाला सांगितलं होतं, तर एक्झाम्स वगैरे, तर आज जायचं यवतमाळला. पॅकिंग वगैरे झालेली आहे, बॅग पॅक झालेली आहे, कॅप वगैरे सर्व. तर चला निघूया आता. आई या ठिकाणी टिफिन वगैरे देत आहे. काय आहे टिफिनमध्ये? ठीक. घालून घेऊ आपले नवीन शूज, जे की आपण मार्केटमधून आणले होते. तो ब्लॉग तर पाहिलाच असेल तुम्ही. तर फ्रेंड्स, फायनली निघालो आता. सोबत आई येत्या बसस्टँडपर्यंत. कारण 6 वाजताची बस आहे. तर आता 5:45 झालेली आहे. तर आता बघू बस वगैरे. त्या साईडने जायचं आहे, कारण नांदुरा गाड्या तिकडूनच निघतात लवकर. आई उभी आहे या ठिकाणी. आता मी जाईपर्यंत आई इथंच थांबणार. तर गाईस फायनली पोहोचलो नांदुरा रेल्वे स्टेशन. अरे हरीचा फ्लॅग कुठे गेला? तर फ्रेंड्स, आता तिकीट वगैरे काढून घेऊ, कारण ट्रेन येणार आहे 7:30 वाजता. 6:45 झालेले आहे. गाईस तिकीट वगैरे काढलेलं आहे धामणगावचं. गाईस तिकीट वगैरे काढलं. आता जाऊ आपण 2 नंबर प्लॅटफॉर्मवर. गाडी नंबर 12809 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून येणारी हावडा जंक्शनला जाणारी थोड्या वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येत आहे. तर गाईस ही आलेली आहे ट्रेन. या ट्रेनमध्ये जायचं आता. कृपया ध्यान दीजिए, गाड़ी क्रमांक 128 मुंबई LTT छत्रपती हावडा एक्सप्रेस. तर जनरलचे डबे इथे मागेच लागणार आहे या ठिकाणी, या पोलजवळ. तर इथेच थांबू आता. तर गाईस फायनली पोहोचलो धामणगाव. हे या ठिकाणी ट्रेन उभी आहे. आता इथून जायचं आहे यवतमाळसाठी. ते ट्रेनमध्ये माल वगैरे भरणं चालू आहे. या टाईपमध्ये फर्टिलायझर वगैरे भरत आहे वाटते. तर आता सकाळचे झाले 9:43. तर आज सकाळी लवकर पोहोचलो, कारण ट्रेन लवकर आली होती. तर इथून जायचं आता बसस्टँडवरती. नंतर बस वगैरे पकडून जायचं आहे यवतमाळला. तर या ठिकाणी सध्या स्टेशनवरच आहे, प्लॅटफॉर्म नंबर 2. तर गाईस फायनली आलो हॉस्टेलवर आणि जेवण वगैरे झालं, कारण टिफिन येऊन होतं या ठिकाणी. अरे तू गिंबल पाहिजे का ते कोंबडी लटकवायचं डायरेक्ट म्हणजे. आम्ही सगळेजण कॉफमध्ये गेलो मागचे 4 जण. खतरनाक आहे रे म्हणलं. कुठे गेले होते? कुठे गेली पाटलाची? कुठे गेली का गाडी? सर्व्हिसिंगला टाकली. त्याची सर्व्हिसिंगला टाकली. त्याला विचारता त्याला काय विचारलं लागते. आणि हे केली का सर्व्हिसिंग? दिसून राहिली पूर्ण काल चकचक दिसून राहिली पूर्ण. दोन्ही करायचं. एवढं कसं लागलं? हा, एवढं कशा लागलं? कसे लागले? चेन व्हील बदललं. 400 चेन व्हील बदललं. 800 चेन व्हील, 100 रुपये टाकायचे, 300 रुपये सर्व्हिसिंग. तर काही आता चहा वगैरे घेण्यासाठी सोबत आहे शैलेश. कुठे गेली बाईक? कुठे गेली? ड्रीम युगा घेऊन गेले पोरं. सगळीकडे ग्रीन ग्रीन दिसून राहिलं मस्तपैकी. तर गाईज आम्ही जाते आता. अच्छा, फोटो ब्लॉग चालू आहे आपला, चालू देतो फक्त. संपलं का पेट्रोल? संपलं का? काही आवाज नाही उरायला. ठीक आहे, या मग तुम्ही. टाकी भरून नये म्हणून आवाज नाही. तर गाईज आता आलो सौरवच्या रूमवर. माझा बेस्ट फ्रेंड. चल तयारी वगैरे कर, जायचं मंदिरात. आलो सौरवची तयारी चालू आहे, बस 5 मिनिटात आलोस. तर गाईज इथं यवतमाळमध्ये आल्यानंतर खूप चांगलं वाटत आहे, कारण घरी तर फक्त मी एकटाच होतो आणि घरच्यासोबत फॅमिली ब्लॉग बनवत होतो. आता इथं आलो तर आता खूप चांगलं वाटत आहे.
आता तुम्हाला चांगलं नवीन नवीन कंटेंट पाहायला मिळणार डेली. तर बघू आता. पण एक्झाम असल्यामुळे जर पॉसिबल असेल तरच ब्लॉग करणार मी, तसं ब्लॉग करणार नाही कारण एक्झामचं स्टडीज वगैरे राहते ना. आता लास्ट सेमिस्टर आहे, सब्जेक्ट पण हार्ड आहे. तर बघू आता. सौरभ बस तयारी वगैरे करत आहे. आम्ही पण जातो आता मंदिरामध्ये वगैरे. तिथं बाजूनच गणपती मंदिर तुम्ही पाहिलंच असाल आधीच्या ब्लॉगमध्ये. तर जाऊ आता थोडा वेळ बसू फ्रेंडसोबत, नंतर जाऊ हॉस्टेलवर कारण अभ्यास वगैरे बाकी आहे. परवापासून एक्झाम आहे आमच्या 8 पासून. का मग आनंद, तुझा नंबर केला व्हायरल यूट्यूबवर, चालते का? कॉल येतील बरं. साईडला बसतो मध्ये पेपर नाही. सनसेट पाहू शकता किती बढिया दिसत आहे. बस तर काही आता आम्ही अभ्यास वगैरे करतो. या ठिकाणी चालू आहे कारण आमची एक्झाम आहे 8 पासून. तर आता अभ्यास चालू आहे. या ठिकाणी अभ्यास चालू आहे. काय तर लॅपटॉप उघडलं, आताच ओपन केलंय. तर नेटवर्क वगैरे कनेक्ट करतो त्याला. हे काय झालं चालू. तर गाईज आजचा व्हिडिओ एवढाच. आता करतो ब्लॉग एडिट. तर गाईज आता करतो ब्लॉग एडिट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल जे नाही असेल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. तर बाकी 2 फ्रेंड्स आलेले या ठिकाणी. एक आनंद, याला ओळखता तुम्ही, नांदेडकर बंधू.